नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा तुम्ही ऍप्लिकेशन वरती भरला असेल तर तुम्ही आता हा ऑनलाईन म्हणजे वेबसाईटच्या माध्यमातून कसा भरावा हा तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन ही तुम्हाला मी देणार आहे. तर कसा भरावा पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर ह्या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा. चला या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तुम्ही हा फॉर्म लॅपटॉप वरती पण भरू शकता. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे हा फॉर्म तुम्ही फोनवरती कसा भरू शकता. तुम्हाला काय सर्च करायचं आहे, लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in. लाडकी बहीण हे बघा, इथं वरती सजेशनला पण आलं आहे. तुम्ही याच्यावरती क्लिक करा. पहिलीच जे तुम्हाला वेबसाईट दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. तर तुम्हाला थोडंसं स्क्रोल करायचं आहे. हे बघा, महिला व बाल विकास विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हा सर्व काही फॉर्म मी तुम्हाला कसा भरावा सर्व काही डिटेल मध्ये सांगणार आहे. तर तात्पुरतं थोडंसं तुम्ही माहिती घ्या. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 असा आर्थिक लाभ डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे. तर तुम्ही हे सर्व काही ऍप्लिकेशन वरती पाहिलं असेल. तर मी तुम्हाला मोबाईल वरती फॉर्म कसा भरावा, म्हणजे तुम्ही आधी ऍप्लिकेशन वरती जर का फॉर्म भरला असेल तर तुम्हाला आता भरायची काही गरज नाही. पण तुम्ही या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघत राहा. तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून विस्तारू शकता. तर तुम्हाला अर्जावरती क्लिक करायचे. बघा, मी कुठं क्लिक केलं, अर्जदार लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला तुमचा पहिला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर हे बघा, इथं मोबाईल नंबर टाकू शकतो. तर तुम्ही बघू शकता. थांबा, परत पासवर्ड टाकतो. ओके, मी माझा पासवर्ड टाकलेला आहे. तर तुम्ही इथं लॉग इन वरती क्लिक करले. तर क्रिएट अँड अकाउंट वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला क्रिएट आणि अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड वरती जसं नाव आहे तुमचं, पहिलं तुमचं आडनाव येणार, तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमच्या म्हणजे हजबंडचं नाव येणार इथं. तर फुल नेम तुमचं इथं टाकू शकता. समजा मी इथं टाकतो वनित. इथं आता मध्ये थांबा, इथं पहिलं तुमचं येणार आडनाव. तर इथं आपण आडनाव लिहू, म्हणजे असंच कुमार म्हणून इथं करू, वनिता. ओके, आणि इथं पुढं करू रोहन. ठीक आहे, काहीतरी आपण करू का. पासवर्ड टाकला. तर तुमचा तालुका, जो काही तालुका आहे तो तुम्ही इथं टाकू शकता. आणि विलेज म्हणजे तुमचं इथं सजेशनला येऊनच जाईल. तर सर्व काही तुम्ही केल्यानंतर एक्सेप्ट अँड टर्म्स याच्यावरती क्लिक करून एक्सेप्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक्सेप्ट वरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला बॅक साईडला यायचं आहे. आता बॅक साईडला आल्यानंतर तुमची पूर्ण माहिती झालेली आहे. आता तुम्हाला अर्जदार लॉग इन हे मुख्य पृष्ठावरती क्लिक करायचं आहे. मुख्य पृष्ठावरती क्लिक केल्यानंतर ना तुम्ही अशा इंटरफेस वरती याल. तर पोर्टल अर्जाची एकूण संख्या बघू शकता. 8000 लोकांनी भरून टाकले आहे, म्हणजे वेबसाईट वरती. पोर्टल मंजूर अर्जाची एकूण संख्या, पोर्टलवर एकूण लाभार्थ्यांची संख्या. तर हे तर सर्व काही डिटेल मध्ये जाणून घेऊ शकता तुम्ही बघू शकता. इथं पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला काही वाचायला भेटू शकतं. महिला व बाल विकास विभाग सर्व काही डिटेल मध्ये तुमच्या समोर हजर आहे. तर तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केलं असेल तर ओके म्हणून हे बघा, डीबीटी मार्फत हे जे आयोजलं गेलेलं आहे 1500 रुपये. योजनेचे स्वरूप, प्रत्येक पात्र महिला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या सक्षम बँक खात्यात डीबीटी द्वारे दरमहा 1500 इतकी रक्कम दिली जाईल. तर इथं सर्व काही डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी.
आता तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जे आहेत ते तुम्हाला माहिती असेल. आधार कार्ड, अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळख, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही तुमचं डॉक्युमेंट चालेल. महिलेचा जन्म परजात म्हणजे कुठे झाला तो सर्व काही, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, सर्व काही तुम्हाला ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये टाकायचं आहे. आणि वार्षिक उत्पन्न 2,50,00,000पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याशिवाय म्हणजे बँकेमध्ये पैसे येऊ शकत नाही. नवविवाहितच्या बाबतीत म्हणजे रेशन कार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास, विवाह प्रमाणपत्र असल्या अशा नवनवीन पतीचे रेशन कार्ड हे उत्पादनाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील. बँक खाते तपशील, तुमचा बँकेचं सर्व काही डिटेल तुम्हाला द्यायचं आहे. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो सर्व काही तुम्हाला देऊन टाकायचे आहे. तर तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये समजलं असेल. आता तुम्हाला पुढचे जे अर्ज, इथं जर तुमचा मोबाईल नंबर टाकलाच असेल, तुम्ही सर्व काही पासवर्ड सेट करून घ्या आणि पासवर्ड तो लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन कामाला येईल. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ. तुम्ही पण हा फॉर्म भरून टाका आणि या व्हिडिओवरती लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस माय व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब.